दलित समाजाचे लाखो लोक आझाद मैदानावर उपवर्ग करण्याच्या विषयावर आज मोर्चा घेऊन येतात. आज आम्ही स्थगनच्या माध्यमातून जेव्हा हा विषय विधानसभेत मांडला आणि जी बदर समिती जी नेमली गेलेली होती त्या बदर समितीच्याच कामकाजावर आमचा आक्षेप आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ही कमिटी बनवली असं मुख्यमंत्री मोदयांनी सभागृहात सांगितलं. खरं तर सुप्रीम कोर्टाने बदर समितीत बनवा असं सांगितलं नव्हतं. ज्या बदर समितीची एक सदस्य समितीने महाराष्ट्राच्या 59 शेड्यूल कास्ट समाजाची चौकशी करून तो समितीचा अहवाल कॅबिनेट मध्ये दिला आणि त्या आधारावर कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आणि कॅबिनेटने मान्यता देऊन त्या पद्धतीचं जाहिरात यांनी काढली आणि जाहिरातीच्या आधारावर आम्ही उपवर्गीकरण करतोय. कोणालाही ऑब्जेक्शन असेल त्याच्यावर नोंद करा. त्याच्यामध्ये पहिला मेल मी मुख्यमंत्री महोदयांना केलं आणि त्यांना सांगितलं की याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दलित समाजाचेही लोक त्याच्यामध्ये समावेश केले गेले पाहिजे होते. कुठल्या जाती मागे आहेत त्या जातींना स्थान द्या असं त्याच्यात कोणाचाही विरोध नाही, पण एकतर्फी निर्णय घेऊन या दलित समाजामध्ये आपसात फूट निर्माण करण्याचं काम हे सरकार करते आहे हे निदर्शनास येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज जे काही उत्तर विधानसभेत दिलं ते पूर्ण खोटं होतं. विधानसभाच्या अध्यक्ष महोदयांना आम्ही सांगितलं की नितीन राऊत साहेबांना आपण बोलू द्या जेणेकरून हा प्रश्न आज विधानसभेतच सुटेल, पण विधानसभेच्या अध्यक्षांनी ती परवानगी आमची विनंती नाकारली आणि आज लाखो लोक जवळ 5 लाखाच्या वर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी शेड्यूल कास्ट समाजाची लोक आलेली आहेत. आपल्या न्याय हक्कासाठी आलेली आहेत, घटनात्मक अधिकारासाठी इथं आलेली आहेत. पण विधानसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीने हेकेखोरीपणा करतात, मागासवर्गीयावर अन्याय करण्याची भूमिका त्या माध्यमातून विधानसभेच्या अध्यक्षाची आम्हाला दिसली आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगतो की हिटलरच्याही पेक्षा भयानक व्यवस्था या सरकारमध्ये आता चाललेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानातले अधिकार हे मागासवर्गीयाचे काढून घेण्याचा प्रयत्न जसं पश्चिम बंगालच्या सरकारने बीजेपीच्या सरकारने त्या ठिकाणी ओबीसीचं 17% आरक्षण आता 60% आणलं, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावून महाराष्ट्रातलं सरकार राजकारण करू पाहते आहे. त्याचा आम्ही विरोध करतो आणि आज जे काही महाराष्ट्रभरातून लाखो लोक आले त्यांचं स्वागत आम्ही करू आणि या सरकारला त्यांची जागा दाखवू आणि म्हणून आज आम्ही सभागृहातून वॉकआउटही केलं सरकारचा निषेध म्हणून आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला ही सगळी भूमिका स्पष्ट करायला आपल्या समोर इथं आम्ही आलेलो आहोत. नितीन राऊत साहेब बोलतील. आज सभागृहामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावरून जेव्हा स्थगन मांडण्यात आला त्या स्थगनावरती माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण हे राज्याला दिशाभूल करणारं आहे. अख्ख्या अनुसूचित जातीच्या प्रश्नाला दिशाभूल करणारं त्यांचं आजचं स्पष्टीकरण होतं. खरं पाहिलं तर अनुसूचित जातीमध्ये शेड्यूल मध्ये 59 जाती आहेत. यापैकी किती जातींनी अशा प्रकारची समिती नेमावी म्हणून यांच्याकडे निवेदन दिलं होतं? आंदोलनं झाली होती का? मोर्चे निघाले होते का? असं काही घडलं नाही आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो दाखला दिला की त्यांनी याच्यावरती आपलं म्हणणं मांडलं. सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत क्वांटिफाईड आणि एम्पिरिकल डाटा हा जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत या संबंधाचा वर्गीकरणाचा निर्णय असंभव आहे, तो होऊ शकत नाही. जेव्हा SIR राज्यात सुरू आहे त्या SIRच्या माध्यमातून तो डाटा जर येत असेल तर कोणत्या आधारावरती ही समिती नेमलेली आहे हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो.